वेदान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव पेपरवेट अतिथि देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्द अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर सम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण। आज कार्तिक शुद्ध षष्ठी, आज सूर्य देवतेची षष्ठी असते म्हणून बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी जसं आपलं हरतालिका व्रत असतं त्याप्रमाणे सगळ्या स्त्रिया नदीवर स्नान करून सूर्योदयालाही अर्घ्य देतात आणि सूर्यास्ताला सुद्धा सूर्यनारायणाला अर्घ्य देतात म्हणून त्याला ते छठ असं म्हणतात। ती सूर्यषष्ठी आहे। आज या सूर्यषष्ठीच्या पर्वकाळावर आपलं 21 दिवस झालेलं बंद असलेलं प्रवचन महाभारतावरचं सकाळीच आपलं सुरू होणार होतं पण काही निमित्तानं झालं नाही। उद्या सकाळी 11 ते 12 सुरू होईल। आज भीष्म पितामह धर्मराजाला शांती पर्वामध्ये शुकमुनी आणि नारद यांचा संवाद सांगताय। देवऋषी नारद हे व्यासांना भेटायला गेले असताना व्यास आणि शुकमुनी हे दोघेही बसले असताना देवऋषी नारदांचं आगमन झालं आणि देवऋषी नारदांना व्यासांनी सांगितलं, नारदा मी आता जातो आहे, तू शुकाला काहीतरी उपदेश कर।
त्याला जे विचारायचं असेल, जे पित्याला मनुष्य विचारू शकत नाही ते काकाला विचारू शकतो. तर तू संत आहे, एवढंच नाही तर माझा बंधू पण आहे. कसा? तर व्याससुद्धा भगवंताच्या पासूनच प्रगट झालेले आहे. व्यासो नारायण हरी, आणि नारदसुद्धा ब्रह्मातूनच प्रगट झाले आहे. म्हणून तुला जे शुकमुनी विचारेल ते तू त्याला समजावून सांग. व्यास निघून गेले आणि आश्रमावर एकांत स्थानी शुकदेव आणि नारद बसले. शुकदेवांनी उठून नारदांना व्याघ्रार्जुन टाकून दिलं. एक टेकायला आसरा दिला. नारदांनी आपलं पद्मासन घालून आपला विणा मांडीवर घेतला आणि शुकदेवांनी अर्घ्याधिक पूजा केली आहे नारदांची. आणि सगळी पूजा झाल्यावर नारद म्हणाले, शुकमुनी, तुमचं कल्याण असो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहे ते शांतपणे आता विचारा. या हिमालयाच्या परिसरामध्ये आता कोणी नाही. तेव्हा नारद प्रसन्न झाल्यावर शुकदेवांनी एक प्रश्न केला आहे. त्या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराज, मला सर्व लोकांचं परमकल्याण करणारं असा साधनाचा उपदेश करा आणि हा उपदेश मला करण्याची कृपा करा. सर्व जगाकरता प्रश्न विचारलाय शुकमुनींनी. राजा परीक्षिताला भागवत सांगण्याच्या आधी शुकमुनींनी सुद्धा सत्संग केला. पित्याबरोबर तर केलाच केला, पण देवऋषी नारदांबरोबर केलाय. आता व्यासांनी एवढं शिकवल्यावर नारद काय सांगणार होते? तर त्याचं कारण असं आहे की नारद भगवत भक्त आहे, व्यास ज्ञान भक्त आहे. अंतर आहे. केव्हाही भगवत भक्त जे समजावून सांगतात ते ज्ञानी माणसाला सांगता येत नाही. ज्ञानी माणूस थेरी सांगून हे असं असं आहे, असं असं वागा. भगवत भक्त तसं करत नाही. गरम पाण्यात जसं थंड पाणी घातलं की त्या गरम पाण्याचा ओघ कमी होतो, त्याप्रमाणे संत वास्तविकता पाहून समोरच्या व्यक्ती, काही लोकांना जर आपण सांगितलं ना, त्यांचं बरोबर ते दुसऱ्याला विचारलं, त्यांनी सांगितलं हे खरं आहे का? म्हणून अशा लोकांना भक्ती मार्गात पुढे जाता येत नाही. ते नेहमीच कशानं भलं होईल? भलं चांगलं वागल्याने होतं. आता त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता परवा गुरुपालन झाला. एका माणसाला 11वा गुरु लागला आणि त्याची कामं फटाफट व्हायला लागले. दुसऱ्या माणसालाही 11वा लागलेला असतो, त्याचं होत नाही. मग असं कसं? तर त्याला कारण असं आहे, त्याचे ज्याचे कामं होत आहे त्याच्या वागण्याला सत्यता, सरळता आणि वाचीची भरळता नाही आहे, म्हणजे अभद्र नाही. अशा लोकांचे चांगले ग्रह झाल्यावर भरभर कल्याण होतं. आणि जे लोक असत्य भाषण, अविचार, अनाठाई कृत्य, अभक्ष भक्षण, अशा लोकांना ते ग्रह लागल्यावर सुद्धा 5-6 महिने काही फळ मिळत नाही. शेवटच्या 2-3 महिन्यात फळ मिळतं. एक हा ज्योतिष सांगत नाही तुम्हाला. तो प्रत्येकाला म्हणतो 11वा गुरु कसा बा? हा म्हणतो चांगला झाला ना, मग आणखीन वाईट वागतो. उधड आणि गदड ह्याच्या कीर्तन केल्यावर चांगलं होतं असं म्हटलं की सगळेच कीर्तनाच्या मागे लागतात. अरे पण तू चांगला वागल्यावर ते कीर्तन तुला परत देईल. नाम संकीर्तन एवढं असं आहे की ते लायक आणि नालायक असं पाहत नाही. म्हणून संत नाम संकीर्तनाचा उपदेश देतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण तिकडे आपलं म्हणलं काय इतक्या देव झालं नाम घेऊन राहिले, कुठे फरक पडतं, असे कुठून बसतं.
व्यासांनी होणार, तुमचं वागणं काय आहे? म्हणून परमकल्याणाच्या साधनाचा उपदेश करा आणि उपदेश करण्याची कृपा करा. माझ्यावर कृपा करा म्हणजे मला ते कळेल. देवऋषी नारद म्हणाले, एके समयी पवित्र अशा अंतःकरणानं तत्वज्ञान जाणणाऱ्या ऋषींकडे मी पोहोचलो. स्वतः सुद्धा सांगता येणार. त्या ऋषींचं नाव असं आहे शुका, सनत कुमार असं त्यांना म्हणतात. सनत कुमारांनी मला जो उपदेश दिलेला आहे तो उपदेश मला श्रवण करायचा. संत कोणाला काय उपदेश करतील हे सांगता येत नाही आणि त्यांचा उपदेश हा दुःखामध्ये सुद्धा लागू पडतो आणि सुखामध्ये लागतो. ज्ञानी माणसांचा उपदेश हा फक्त सुखातच लागू पडतो, दुःखात नाही लागू पडत. एवढं अंतर असतं यांचं. म्हणून स्वतःच्या मुलाला एका हरिभक्ताकडून उपदेश करून घेण्याचं काम व्यासांनी केलं आहे. म्हणून तत्वज्ञान सांगणाऱ्या माणसाचं जरी शरीर संसारात असलं, तो संसारात राहत असला, मुळाबाळामध्ये राहत असला, पण त्याचं मुळातलं मन जर वैराग्यशील असेल तर त्याचं विवेचन लवकर कळतं. आणि ज्याचं मन वैराग्यात नाही त्याचं बा झालं समाप्ती झाली, मोकळं झालं. त्या मनावर त्या बुद्धीवर परिणाम कोणाचा होतो? जरी संसारात असला पण मुळामध्ये मन वैराग्याकडे असेल तर त्याच्या वक्तव्याचा प्रभाव जास्त पडतो. पूर्वीच्या शिक्षकांचं पगाराकडे लक्ष नव्हतं म्हणून विद्यार्थी घडून जात होते. आता सगळ्या शिक्षकांचं लक्ष पगारा. पैसा मारो परमेश्वर. कशाला जातोय आपण तिकडे? पैसा करता. असं आहे. सगळी जनता जनार्दन हल्ली द्रव्याला वश झाली आहे, धर्माला नाही, अर्थाला. आणि अर्थापासून काय करायचं आहे तर फक्त एन्जॉय, काम उपभोगायचं आहे बस. हे मलम लावू का, ते मलम लावू का, ते अमुक करू, बस याच्यामध्येच ते द्रव्य चाललेलं आहे. पण जोपर्यंत संयम नाही, ज्यांच्याजवळ संयम आहे त्यांनी मलम लावलं तर चकचक दिसतात आणि ज्यांच्याजवळ संयम नाही त्यांनी किती मलम लावला तर ते बघाच दिसतात. असं झालं. जखम सुद्धा कोणाची भरते लवकर? ज्यांच्याजवळ संयम आहे त्यांची पटकन भरते. आपलं तर वांग खाल्लं की वाढून जाते कारण संयम नाही आहे ना, संयम नाही आहे. आज सकाळी एक डॉक्टर मुलगी आणि तिचे वडील मला प्रश्न विचारायला आले. मुलगी डॉक्टर आहे आणि जावई आमचे डॉक्टर आहे दोन्ही. ते आल्याबरोबर म्हणे, दादा तुम्ही बारीक झाले. म्हटलं आता ही डॉक्टर आहे, हिला आपण काही उत्तर द्यायचं. म्हटलं बेटा तू मुलगी आहे ना, तर मुलीचं बापावर असं प्रेम असतं की आपल्या वडिलांनी आनंदित राहिलं पाहिजे, त्यामुळे तुला मी असं वाटतो किंवा बारीक झालो. पण एका डॉक्टरने मला सांगितलं की जेवढं बारीक व्हाल तेवढं चांगलं. म्हणे हे बरोबर आहे. म्हणजे तिने सुरुवातीला जे बोलली ते त्याचे पिछाट घेतले तिने. कारण डॉक्टरच्या थेअरीमध्ये स्थूल शरीर हे योग्य नाही, त्याच्यावर घातपात संकट फार येतात हे त्यांना माहिती आहे. पण मी तिला जाणीव करून दिल्यावर ती डॉक्टर असल्या म्हणे हे बरोबर आहे. म्हणजे स्नेहानं वडील म्हणून तिने माझ्याकडे पाहिल्याबरोबर तिच्या मनातून ते आलं की बाबा आपले दादा बारीक झाले. पण तिला तत्वज्ञान समजवल्याबरोबर म्हणे हे बरोबर आहे. तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा. तुम्हाला जर संयमाने तत्वज्ञान समजून गेलं, मी आता पोरं गेले ना, त्यांना म्हणलं गेल्याबरोबर ऐकायला सुरुवात करा. 8 लोक गेले आता इथून. त्यांना सांगितलं ऐका, गेल्याबरोबर सुरू करा तुम्ही मोबाईल, कारण मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रश्न सनत कुमारांनी मला सांगितलं की विद्या समान नेत्र नाही.
कोण सांगताय? बुद्धाकडे लक्ष द्या. नारद शुकांना सांगताय आणि सनत सनानंद नारदांना सांगताय. मला सनत सनानंदने सांगितलं जगामध्ये विद्या हे नेत्र आहे. मग आता विद्या म्हणजे जसं आता तुम्ही मुलाला IIT-कडे टाकताय, म्हणजे तुमची खात्री झाली IIT झाला की याला 4 लाखाचं पॅकेज मिळेल. बस पॅकेज मिळेल, पण पॅकेजपासून वागावं कसं हे नाही मिळणार. तो 10,000चा बूट विकत घेईल, 2 महिन्यात नाही चांगला वाटला तर तो फेकून देईल, पुन्हा घेईल. पण शरीर हे कशाने चांगलं राहील याच्याकडे त्याचं लक्ष नाही राहणार. म्हणून विद्या समान नेत्र नाही, सत्या समान तप नाही. काय सांगताय नारद? मला सनक सनानंदाने सांगितलंय, मी माझ्या मनाचं सांगत नाही. सत्या समान तप नाही आणि रागा समान दुःख नाही. आपलं कोणी काम केलं तर बरं वाटतं, नाही केलं तर त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. ते राग हा दुःख आहे. त्याच्याकडून होणारा असेल तर तो आपलं काम करेल, नसेल होणार तर तो करू शकत नाही. नाही इतके दिवस झाले देवळात तुझं काय फरक पडला? अरे मग तू चांगलाच वागला नाही तर फरक कळेल कुठं? चांगला वागलाच नाही तर चांगलं वागल्यानंतर फरक पडतो. जोपर्यंत आपण चांगलं वागत नाही तोपर्यंत फरक पडत नाही ना. सगळ्यांमध्ये पडून गेला. काही लोक म्हणतात बा ना ते कसे वागतात तर काय सगळ्यात पैसा त्यांच्याकडे येतोय. अरे पैसा किती मार्गाने जास्ती येतो आपल्याकडे? सत्य मार्गानं द्रव्य कमी येतं, छल कपटानं द्रव्य जास्ती येतं. पण आमच्याकडे कोणी परिस्थिती मला फसवून दिलं, काय झालं, अमुक झालं असं सांगत येतं लोक. छल कपटाने द्रव्य जास्ती येतं. आलेलं द्रव्य सुद्धा छल कपटाच्या बुद्धीने निघून जातं. एकदम तो 2 लाख रुपये लावून देतो शेअरमध्ये, लगेच फासून जातं. ते तसंच जातं ते. कारण जसं येतं ना तसं ते द्रव्य पुन्हा जाण्याच्या तयारीत आहे. कारण ते मुळात चंचल आहे. कोणतं? अलक्ष्मी जी आहे ती चंचल आहे आणि लक्ष्मी स्थिर आहे. आपण लक्ष्मीला चंचल म्हणतो. लक्ष्मीचे 2 रूप आहे, चंचल आणि स्थिर. पण ज्या आता मी पुष्कळ स्त्रियांना उपाय सांगतो ना, घरातल्या घरात जातात. तुम्ही बाहेर भरले नाही की गोंधळ होऊन जाईल. आता मग तुम्ही जर संध्याकाळी येत असाल आणि तुम्ही जर दुपारी 12 वाजता दिसले तर तुमचा समोर जाणारा नाते का तुम्ही आता 12 वाजताही मंदिरात जायला लागले, तो काही पाहत नाही. तो तुम्हाला तेवढं टोकतो. कारण काबरं चालले मंदिरात 12 वाजता, बरोबर आहे. 12 वाजता काय असतं म्हटलं? जेवण. हा मग मला सर म्हणे मी बी आलो असतो. हे असं आता त्याला मंदिरात जायचं नाही, सकाळी जमलं 12 वाजता, 12 वाजता गेलं असं. बरं तो बोलल्यावर आपण त्याच्याबरोबर विचार करतो असा का बोललं जाईल. गांधीकडे पाय, रामाकडे नको पाहू, गांधीकडे पाय. बरं झालं इकडचं फाटक बंद करून ठेवलं, दक्षिणेकडचं सुरू करून दिलंय. असं आहे. म्हणून रागा समान दुःख नाही, त्यागा समान सुख नाही. सुखदेवाला सांगताय नारद, सुख पाहिजे असेल तर त्याग. बोलू दे त्याला, आपल्याला काय करायचं आहे? सवय आहे. काही लोकांना सवय असते टोकायची. काही लोकांना टोकायची सवय असते. पापकर्मापासून दूर राहणं हे पुण्यकर्माचं अनुष्ठान समज. देवाचा जप करू नको, कमी कर, पण चुकीच्या कामापासून अलिप्त राहा. पहा, जर आपण चुकीचं कामच केलं नाही तर संकट येणारच नाही ना. लोक चुकीचे कामं करतात म्हणून संकट उत्पन्न होतात.
आपण जर मर्यादेने बोललो तर भानगड उत्पन्नच होत नाही. आज जगामध्ये जे कलह चालला आहे तर त्या कलहाला कारण भाषाच कारण आहे. उद्धट. पूर्वी आपण गर्दी असेल तिथे जरी जेवायला बसलो बगीचात तर गर्दीकडे पाठ करून आणि जिकडे कोणी नसेल तिकडे तोंड करून जेवतो. आता लोक गर्दीकडे तोंड करून जेवतात. सकाळीच आमची शांती चालली होती. इथे सगळे एक आजी आली कुठून तरी आणि ती त्या 2 नंबरच्या बाकड्यावर बसली. तिने सुरू केलं. मी तिथून पाहिलं. आजी खंडेरावच्या मंदिरात जेवता, रामाच्या मंदिरात जेवत नाही. म्हटलं मग का बरं काय झालं? खंडेरावकडे लवकर जायचं असतं म्हणून मनुष्य खंडेरावच्या मंदिरात जेवतं असं सांगितल्यावर आजीनं ते गुंडाळलं. अरे काही लोकांना असं बोलावं लागतं. जेवण करूनही लिहिलं आहे पण ते वाचतील तेव्हा ना. हे बोललं तरी लिहिलं आहे म्हणून त्यांना फक्त जेवायचं असतं ते. म्हणून त्यावेळेस पुण्यकर्मासारखं अनुष्ठान नाही. साधू पुरुषांच्या वर्तनाचं वर्तन करणं म्हणजे सदाचार पालन करणं आहे. कारण साधू पुरुष जे वागतात, सज्जन लोक जे वागतात, मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं बा. एक अमरावतीतून कंडक्टर येतात. त्याचे भगवद्गीतेचे श्लोक पाठ होते. त्याचे वडील आमच्या गाडगे महाराजांचे शिष्य होते. अगदी खादीचे कपडे वगैरे. ते काही हा म्हणे पंढरपूरला चालला ते म्हणे तू जात जा. मला म्हणे दादा मी बाबांना म्हणलं अरे ते तत्वनिष्ठ माणसं आहे. सत्य वागणं हेच त्यांचं दर्शन आहे. तुझ्या त्या फुकट्याच्या ते याच्यावर कशाला येतील ते पंढरपूरला? त्यांना जर इच्छा झाली तर त्यांची जी पेन्शन आहे त्याच्यामधून ते केव्हा जाऊन येतील तर तुला सांगणार नाही. मग मला पंढरपूर का तू म्हटलं तू त्यांना पंढरपूर जाण्याचं भाडं देऊन टाक. मग ते जाता का नाही पाय म्हणे. हा गेला घरी म्हणे बाबा मला असं वाटतं तुम्हाला पंढरपूरला जायचं भाडं घ्या. दुसऱ्या दिवशी ते गाडीत बसले गेले. तो आला. मला म्हणे दादा बाबा तर लगेच गेलं. मग काय ते तत्वनिष्ठ माणसं आहे. तुला सेवा करायची ना तर मग सरकारच्या सेवेत करू नको. तुझे पैसे खर्च कर. आपल्याला पटेल काय अरे बापरे आपल्याला तर कोथिंबीर सुद्धा मंदिरातली असली तर बरोबर जाईल. कढीपत्ता बरोबर आहे. मुद्दाम कोथिंबीर वापरली कारण मी ते पेरत नाही कोथिंबीर. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या माणसाला. ते आमचे भंडाऱ्याला पाना आणताना त्यांचं नाव काय होतं माझ्या लक्षात. हां तर त्यांचा नियम असतो की भंडारा झाला की उरलेले पानं जाऊन गाईच्या ह्याच्यात घालायचे. हे म्हणे ते आम्हाला पाहिजे पण म्हटलं नाही भाऊ त्यांचा नियम आहे की हे पानं गाईला खाऊ घालायची उरले की. कशाला तू रिकामं काम करतो? 10 रुपये पुठ्ठ्याप्रमाणे घेऊन टाका. लोक गावात 30 रुपयाला पुठ्ठ्या मिळतो. मंदिराचे तू 10 रुपयाप्रमाणे घेतो. नाही ते गाईलाच खाऊ दे म्हटलं. ते चौधरी म्हटलं घेऊन जा ते सगळे पोळ्या जाता इथून भंडाऱ्याच्या उरलेल्या तर पानं बी जाऊ दे. त्यांचा नियम आहे बिचाऱ्यांचा. तिथे उरलं की पानं गाईला जाऊन खाऊ घालतं. मग कशाला त्यांचा नियम मोडायचा आपण? बरं नंतर पितृपक्षच असतो. पितरच जेवतात त्या पानावर. पण असं माणसाची वृत्ती आहे. त्यांचा नियम चांगला आहे. तो गाईला खाऊ घालणं त्याच्यासारखं पुण्य नाही. आणि गाईंच्या पोटात कॅल्शियम जातो आणि त्याच्याने दूध चांगलं येतं. भात नाही खाऊ घालू तिला. हरभऱ्याची डाळ नाही खाऊ घालू. मेथीची भाजी किती खाऊ घाला. हे कळायला पाहिजे आपल्याला. म्हणून ते म्हणतात साधू पुरुषांच्या वर्तनाचं वर्तन म्हणजे सदाचार पालन. ते सर्वोत्तम श्रेय आहे. श्रेय म्हणजे कल्याण. म्हणून व्यासांनी साधूकडून आपल्या मुलाला उपदेश दिला. भक्त आहे ते. जिथे सुखाचं नाम नाही, मानवाचं शरीर जे आहे ते विषयापासून उत्पन्न झाल्यामुळे विषयाकडे ताबडतोब जातं.
कारण मानवाच्या शरीराची निर्मिती विषयापासून झाली. पण त्यामध्ये विशिष्ट भगवंताला जे काही जीव जन्माला घालवायचे असते ते अशा वेळी जन्माला घालतो देव आईच्या पोटामध्ये की 8 दिवसानंतर 16व्या दिवसापर्यंत. आणि जे विषयी लोक आहे ते 5 दिवसापासून तर 8 दिवसापर्यंत गर्भात राहतात. आणि हे जे आहे हे 8 नंतर 16पर्यंत. म्हणजे त्यांना त्या विषयाचा गुण कमी लागतो आणि जे आधी राहतात त्यांना विषयाचा गुण जास्त लागतो. म्हणून त्यांना मोह प्राप्त होत नाही. साधू लोकांना मोह जो प्राप्त होत नाही. आता मग तुम्ही व्यासांना अनुभव आला की तरुण स्त्रिया शुकदेवांना पाहून ओल्या कपड्याने त्यांना नमस्काराला आले आणि व्यास आल्याबरोबर त्या इतक्या पाण्यात घेऊन गेल्या. तर व्यासांनी त्यांना विचारलं असं का? तर म्हणजे तुमच्या डोळ्यात फरक आहे, त्यांच्या डोळ्यात फरक नाही, असं स्त्रियांनी उत्तर दिलं. मग झाडांनी उत्तर दिलं व्यासांना की आम्ही ज्याप्रमाणे आमचे मुलं परोपकाराकरता लावतो त्याप्रमाणे तुमचा मुलगा तप करायला परोपकाराकरता झाला आहे. तो जगाच्या कल्याणाकरता जन्माला आला आहे, तुमचा पुत्र होण्याकरता जन्माला आला. तेव्हा व्यास मागे फिरले. म्हणजे त्या स्त्रियांचा उपदेश देवाने त्यांना स्त्रियांच्या तोंडात दिला, फळांच्या झाडाच्या तोंडात दिला. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्यः. परोपकाराकरता वाहतात त्या. परोपकाराय दुहंती गावः. गाई परोपकाराकरता दूध देतात म्हणून ती आई आहे, गोमाता असं आहे ते. असं सांगितलं आहे गाईच्या गोठ्याचं दर्शन सुद्धा पुण्यवान आहे. बऱ्याच लोकांच्या दारापुढे गाय असते पण तिच्यापर्यंत मी जावला जात नाही त्यांच्याकडून. दारात गाय असते जाऊ शकत नाही ते, पुण्यच लागतं तिच्याजवळ. जसं घरात आई असल्याजवळ तिच्याजवळ बसावंसं वाटत नाही बऱ्या लोकांना. काय आहे तुझं रोजचंच कारण, बैसनं जरा गाढवा, नाही बसू शकत ते. त्यांचं पुण्य नसतं, मातृकृपा त्यांच्यावर होत नाही. म्हणून देवाने 11 वर्ष यशोदेचं दूध प्याले. बापा 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 जाईपर्यंत दूध प्यायचे. दुधाची निर्मिती करणारे तेच आणि दूध पिणारे बाई म्हणते ना देवाची कृपाने माझ्यावर माझं दूध कमी होऊन गेलं. म्हटलं नाही, म्हणजे देवच दूध निर्माण करतो तोच पितो. म्हणून दुसऱ्याला चांगल्या शब्दानं सुख देणं हे सुद्धा दूध आहे. समजा एखाद्या बाई सासऱ्याला रोज दूध देते आणि सासऱ्यानं काही पेन्शनमधले पैसे घ्या असं म्हणून दूध ठेवलं तर ते दूध पाजणं थोडंच आहे. घ्या आता तुमच्या सोना काय करतात ते पहा जरा, असं आहे ते. हे जर सेवा केली असेल तुम्ही तर तुमची सुद्धा सेवाच होईल. तुम्ही नुसतं कर्तव्य बुद्धीने जीव घालत असाल तर ते कर्तव्य बुद्धी सगळी गैर. सेवाभाव पाहिजे. नारदांचा समाजाविषयी सेवाभाव आहे. आणि शुकांनी सुद्धा विचारलं लोकांच्या परमकल्याणाचा साधनाचा उपदेश करा की माझ्याकडून लोकांचं परमकल्याण झालं पाहिजे. म्हणून भागवत आज तागायतपर्यंत चालू आहे. परमकल्याण, कल्याणानाम निधानम कलिमथनम पावनम पावनानाम. किती अमंगल मनुष्य असो त्याला पावन करण्याचं नाम भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून जे श्रेय कल्याणाचं साधन आहे ते सगळं सुखाचं साधन आहे. मानवाचं शरीर विषयापासून उत्पन्न झालेलं असतं म्हणून माणसाला मोह उत्पन्न होतो. आणि म्हणून माणसाला दुःखाचा संयोग वारंवार होत असतो. आपल्याला जर दुःखाचा संयोग होतो एखाद्या बाईचं लग्न होतं, सासू सासऱ्याची कटकट असते, त्याच्यानंतर नवऱ्याची कटकट असते. मग तिला असं वाटतं आता पोरांच्या काळात आपल्या तो सून अशी मिळते की ती रोज रडवते. झालं म्हणजे दुःखाचा संयोग जास्ती आहे तुमच्या नशिबामध्ये, पुण्याचं श्रेय नाही. श्रेय
कल्याणाचं साधन. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे, तर कोणापासूनही आपल्याला सुख नाही याचं मन पक्क करायचं आणि यांचा सगळ्यांचा त्याग करायचा. जसं नाक शिंकरल्यावर त्याच्याकडे आपण फिरून पाहत असं तो विषय सोडून द्यायचा आणि विषय भगवंत धरायचा, तरच ते जमतं. नाही तर मग रडतच बसा. मग ते हारताळ्याच्या मारुतीला जा का उन्हाच्या गरम पाण्याच्या झऱ्यात जा का उमाळ्याच्या महादेवाला जा, ते फिरतच बसावं लागेल तुम्हाला. कारण दुःखाचा संयोगच तुमच्याजवळ आहे. मोहपाशामध्ये आलेलो आपण आणि रोज गीतेचं पारायण करता. निर्माय मोहाजिती संगदोषान अध्यात्मनित्यात निवृत्त कामा. परवा माझ्याकडे एक बाई आणि तिच्या हाताखाली काम करणारी बाई बरोबर आले. म्हणे दादा, ती बाई सांगते बरं, ती बाई नुसती रडत होती, यांचं मंगळसूत्र चोरीला गेलं म्हणे. म्हटलं ते तुमचं मंगळसूत्र उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात सापडून जाईल म्हटलं. कारण मला नक्की खात्री होती की ही जी बाई एवढी चढरड करते नौकर, तर हिनेच मारलं आहे तिला आणि त्याच्यावर चापलुसी करण्या. कारण मला आता पोलीस खात्यात 55 वर्ष होऊन गेले. पोलीस बी समोर आला तर हा कोणत्या हेतूने आला हे ताबडतोब ओळखता येतं. तर ती बाई परवा जेव्हा आली ना, तर मी पाडव्याला बसलो होतो, तर तिने मला इतक्या झपाट्यात नमस्कार केला त्या मोलकरणीने की मी तिच्याशी बोलू बी नाही की बा हे विचारते सापडलं का सोना. तर पटकन नमस्कार. तिला बहीण म्हटलं प्रसाद घे ना, ते तिकडे मारुतीकडे पाहायचं ना, हात इकडे करते. तिनेच पचवलं ते. मी खात्री करून घेतली की आपला पक्का निघाला. म्हणून विषयासक्त पुरुषाची बुद्धी चंचल असते. मग ती स्त्री असो पुरुष असो. बालाची चंचल बुद्धी कालांतराने स्थिर होते, कारण तो ज्ञान मिळवत असतो म्हणून. पण जे ज्यांचं वय होऊन गेलं आहे त्यांची जर चंचल बुद्धी असेल, बाईसुद्धा म्हणजे त्या माणसाला याजवळ तुमचं वय झालं, जावई आलं तरी हा पोरगटपणा गेला नाही, म्हणजे हे चंचल. नाव ठेवते ते बाई, स्वतःची पत्नी नाव ठेवते. काही पाहत जा ना, पोरं सोरं सुना काय भू कुत्र्यासारखा करता बोलते ती. आणि मग असं बाहेर काढते कुठेतरी देवाच्या दर्शन, बोला काय बोलायचं आहे तर. खरं चंचल बुद्धीचा मनुष्य सापडलाय, चंचल मनाची स्त्री सापडलेली आहे. म्हणून ते म्हणतात की विषयासक्त पुरुषाची बुद्धी चंचल असते आणि ती मोहजालाचा विस्तार करते. मोहजाल याच्या त्याच्याशी ओळख झाली म्हणजे आपला फायदा होईल बस. ओळख सुख देण्याकरता नाही करायची, द्रव्यासक्तीच्या मतलबाकरता करायची ओळख. आणि आज जगात पहा तुम्ही, जेवढे लोक ओळख वाढवतात तेवढे लोक मोहाकरताच करतात. आधी म्हणतील आमच्याकडे जेवायला या, मग तुमच्याकडे बोलवत नाही का, बरेच दिवस झालं नाही बोलवलं नाही, झालं चाललं ते. मोहजाल टाकला, मोहजाल टाकला. आसक्त बुद्धी आणि त्या आसक्त बुद्धीनं त्याला इहलोकी आणि परलोकी भगवंताची प्राप्ती होत नाही. कल्याणाची प्राप्ती त्यांना व्हावी अशी वाटत असेल, त्यांना एकच उपाय की त्यांनी आपला क्रोध आणि काम हा संयमात नेला पाहिजे. ज्याला आपलं कल्याण इहलोकी आणि परलोकी, त्यांनी काम आणि क्रोध, संत तर सरळ सांगतात, कामक्रोधाधिक राक्षसमर्दोनी देह अहम भाव रावण निवटोनी. त्या रावणालाही काढून टाका, अहंकाराला. आणि काम क्रोधाला मर्यादा ठेवा. कामाचे बंधन लोभाचे ते ज्ञान, अविद्येचा नाश घडो देवा. अविद्या गेली पाहिजे दिवसेंदिवस. आपली अविद्या वाढत जाते. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, तो चालला द्रव्याच्याच गोष्टी सांगतो. कारण ज्याच्या त्याच्या प्रारब्धामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी, अलक्ष्मी येते का लक्ष्मी येते.
कशाने काय येते? छल कपट आपण करत असू तर ती अलक्ष्मीच आहे, आणि छल कपट नसेल करत तर ती लक्ष्मीच आहे. लक्ष्मी मुलांची बुद्धी फिरू देणार नाही, अलक्ष्मी फिरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अलक्ष्मी नाशयाम्यहम, अलक्ष्मीचा काय केला पाहिजे? नाश केला पाहिजे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून काम आणि क्रोध दाबला पाहिजे. दोन्ही दोष हे कल्याणाचा नाश करतं. काम आणि क्रोध काय करतो? आपलं जे कल्याण आहे म्हणजे आपल्याकडून चांगलं होणार ते करून करतो. मनुष्य माणसाने तप करण्यापेक्षा क्रोध कमी केला पाहिजे, आणि क्रोधाच्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही. क्रोध जिथे निर्माण होतो तिथे लक्ष्मी राहतच नाही, कारण तिथे अभद्र आणि अमंगल शब्द उत्पन्न होतात. म्हणून लक्ष्मी तिथून निघून जाते. विद्येच्या ठिकाणी सुद्धा मान अपमान नको. माणसाने विद्वान व्हावं, विद्या कमवावी, पण मान अपमानाच्या भानगडीत पडू नये. सगळ्याच ठिकाणी मान मिळेल असं नाही, सगळ्याच ठिकाणी अपमान होईल असं नाही. म्हणून विद्यावान माणसाने मान अपमान याच्यातून बाजूला न्यावं. म्हणजे त्याची विद्वत्ता त्याला इहलोकी आणि परलोकी. विद्वानाला मान कोण देईल? तर ज्याला विद्येची किंमत आहे तो. ज्याला काही विद्येचीच किंमत नाही तो कसं काय? म्हणून विद्वान माणसाने मान अपमानाच्या अपेक्षा करू नाही. जो मान अपमानाच्या अपेक्षा करीत नाही तो विद्वान. आणि जो विद्वान आहे मान अपेक्षाचा करतो, तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव, त्याला जाऊ दे. आपल्याजवळ असलेली विद्या समाजाला देऊन समाज सुखी झाला पाहिजे. सगळं जग सुखी होईल असं नाही आहे. आता समजा 10 मिनिटाने गार वारा सुटला तर ज्यांना सर्दी पडसं नाही त्यांना वाटेल काय वारा आहे, आणि ज्यांना सर्दी पडसं आली तर म्हणतील. मग काही लोकांना गार वारा दुःख झालं, काही लोकांना गार वारा सुख झालं. तर निसर्ग आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही. आता मध्यंतरी इथे डास खूप होते, तर मला एका श्रोत्याने माणूस पाठवला होता माझ्याकडे. म्हणजे तुम्ही जाऊन सांगा मला मंदिरात जाता येत नाही. दादाला म्हणा तुम्ही तिथे उपरणं घेऊन बसताना तो उपरणं असं अंगावर पूर्ण टाकून बसा, असं तर श्रोत्याचा निरोप होता. का बरं? तिथे डास ते पाठ हालून जाते अशी. त्या मोबाईलमध्ये त्या श्रोत्याला तिथे दिसलं की यांना डासचा होता, म्हणून तिने माणूस पाठवला. लक्ष द्या. मी म्हटलं आम्हाला ते शिवलेलं कापड घालता नाही येत प्रवचन करताना, पूजा करताना. आता लोक शिवलेल्या कपड्यासहित देवीचे पाठ वाचून टाकतात. आता हे माणसं देवी 8-8 दिवस झाले कपडे धुतलेले नसतं तुमचे, आणि लागला तुम्ही देवीचा पाठ. कसं काय फलद्रूप होईल? धुतलेलं वस्त्र पाहिजे. धूत वस्त्रम. स्त्रियांचे रोजच धुतलेले असतात. नाही तर काही लोक काय म्हणतील, टपुरे बायावरून कपडे तसं नाही झालं ते. 8-8 दिवस झाले पारशी कपडे असतात त्यांचे, तरी ते महादेवाला पाणी घालतात. म्हणून काय सांगलं, माणसाने अंगावरचा शर्ट काढून टाकावा आणि मग महादेवाला पाणी घालावं. कमरेला पट्टा तसाच असतो, तो बुवा बट्टा लावतो आणि आपण पट्ट्यासहित पाणी घालतो. असं आहे. कोण कोण सांगत बसेल? हा मी फक्त त्या नंदीपुढे कधी पाणी असलं तर बोलतो अरे ते कोणी पडून जाईल रे, कारण तिथे पाणी जायला जागा नाही आहे. बरं तो संगमरवरी दगड आहे म्हणे, मग काय म्हटलं ओलं फडकं करत जा, नंदी पुसत जा रोज. त्याला सांगितलं मी. त्यांच्या दोघांनी प्रत्येक गोष्टीला उत्तर राहतं. असं कर्रोसारखं बोलतो तो, आणखी राहतं. अबे तुला पाणी टाकायचं आहे तर ओलं फडकं करायचं, नंदीला मस्त पुसायचा. असं आहे.
खालचंही पुसत द्या थोडंसं, पूर्वाचे कोणी सांडलं असेल तर. नाही तर दुपारी 12 वाजता घे, बादली घे, मी पावडर देतो, मस्त घासून काढ नंदी, आणि ओटा बी धुई चांगला. ते नाही होणार. कर्म जे आहे ते शुद्ध केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात सत्य बोलणं हे सगळं श्रेष्ठ आहे, ते हितकारक आहे, सत्यापेक्षा दुसरं तप नाही. शुका, मी सत्य मानतो आणि सत्य सांगतो. जो सत्य मानतो, मागे नाही का मी त्या हॉलमध्ये भागवत सांगत होतो, एक ग्रस्त आले म्हणे, दादा तुम्ही अवयव दानावर बोला. वेगळे मी अजून अवयवदानाचा अभ्यास केलेला नाही आणि अवयवदान करायचा निर्णय घेतला नाही की मी डोळे देईन, तर मी जे केलं नाही त्याच्यावर बोलू कसं. तुम्ही केलं आहे का म्हणे, नाही. मग तुम्ही मला का बरं सांगता? गुच्छ. हे कोणी बोलायचं? आता परवाच एक आजी आली होती माझ्याकडे, तिने आधी माझ्याजवळ अनुग्रह मागितला आणि म्हणे दादा आणखीन एक गोष्ट विचारायची. 93 वर्षाची आजी होती, गजानन महाराज मंदिराच्या लाईनीत राहतात त्या, जीवनमोती सोसायटी. आणि दुसरं, मला देहदान करायचं आहे, कितपत बरं आहे? म्हटलं आमच्या शास्त्रात असं कुठे माझ्या वाचण्यात आलं नाही. ज्याने कोणी वाचलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे करा, पण मी वाचलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही. लिहूही नका आणि किंवा द्या, हा माझा अधिकारच नाही. तुमच्या देहाचं काय करायचं हे तुम्ही निर्णय करायचा, आम्ही नाही सांगणार. हां, तुम्ही गेल्यावर तुमच्या पोरांनी विचारलं की यांनी देहदान केलं आहे तर यांच्या उद्धारा काय करतात ते आम्हाला सांगता येईल. यांनी देहदान केल्यावर सुद्धा यांचा पालाश विधी करायचा असतो, पळसाच्या पानाचं रूप बनवायचं, यांचं जाळायचं, ते अस्थि विसर्जन करायचं, 10व्यापासून तर 13वापर्यंत कर्म करायचं. ते आहे माझं. पण दान द्यायचं का नाही हे माझं नाही. म्हणजे मग गुरुमंत्र म्हटलं स्वप्नात भेटतो, असं भेटत नाही. ते अनेकांना भेटलाय, जा रामापुढे रडा की आता शेवटचे दिवस राहिले, सांगा तो येईल घरी तुमच्या. होम डिलिव्हरी आहे आणि ते झोपेत. असं कधीच घडत नाही, पण घडत आहे. मग तुम्ही एका पोरीला गोपीगीत म्हणायला सांगितलं रात्री, उद्यापासून गोपीगीत म्हणे, म्हणते पोरगी. घडतंय. त्याला साठा लागतो, ताठा कमी करावा लागतो. म्हणजे अहंकार, ताठा म्हणजे अहंकार. जसा जसा अहंकार कमी होईल तसा नम्र झाला भूता. हा, काय उत्तर आहे? त्याने कोंडिले अनंता. आपला ताठा गेला नाही म्हणून तो अजून येत नाही. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हे लक्षात आलं पाहिजे. आपण तर माईकवर मोठ्याने म्हटलं की अनंत येतो असं समजतो आपल्याला. म्हणून तुकाराम महाराज रोज सांगतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जना. जगद्व्यापका जनार्दना. मला वारकरी लोकांबरोबर तुम्ही 3 वेळा लोकांना का बरं म्हणाला, कारण मग त्याचा अर्थ समजून घ्या ना. 3 वेळा प्रार्थना आहे ती. आरती म्हणणे काय आणि प्रार्थना म्हणणे काय, दोन्ही गोष्टी सारख्या आहे, पण एवढं समजत नाही. संबंध मोठं कठीण आहे, कारण परमेश्वराच्या कृपेशिवाय ते समजत नाही. निदान नाही परमेश्वराची होत, हयातीत असलेल्या संताची तरी कृपा पाहिजे. एवढे कृपादान द्यावे मज. काय सांगितलं आहे? परमकल्याणाचं साधनाचा उपदेश देण्याची कृपा करा. आपल्याकडे तर असं आपल्याला टोचून बोलले आज जास्ती. आता तू मुद्द्यात बसून जातो, त्याला काय करायचं? तू चांगला वाघ म्हणजे मुद्द्यात बसणार. भले तुझा अण्णा वाघ असेल, चांगलं वागा म्हणजे ते बोलणं तुम्हाला अमृत वाटेल. आणि जर नसेल तर ते अमृत वाटणार नाही. मग अमृतांजनच लावावं लागत जाईल.
संताप आला की प्रवचन झाल्यावर. म्हणून ते म्हणतात सर्व प्राण्याचं अत्यंत हित पाहणं हे सत्य आहे. बस सर्व प्राणी मात्रांचं सत्य हित पाहायचं. कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो देवा. म्हणून आजच्या प्रवचनाचा सारांश मी लिहून ठेवला आहे. विद्या समान नेत्र नाही, सत्या समान तप नाही, रागासारखं दुःख नाही, त्यागासारखं सुख नाही, पापापासून दूर राहावे, पुण्य सारखे अनुष्ठान नाही, सदाचारासारखे पुण्य नाही आणि मोहासारखे दुःख नाही. क्रूर स्वभावाचा त्याग करणं हाच धर्म. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सापडविले वाटे, दाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला, भोजना मागती पडिला विसर स्वप्ना माझी, काही गळे उप जलांतराय, म्हणून या काय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पूर्ण माली बाबा.